प्रश्न क्रमांक 26. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार गेल्या आर्थिक वर्षात भारताने कोणत्या प्रकारच्या आर्थिक सुधारणा नोंदवल्या आहेत? यू आकार, के आकार, झेड आकार की व्ही आकार? आणि बरोबर उत्तर आहे व्ही आकार. व्ही आकार म्हणजे काय ते समजूयात. जो कोविड-19 कोरोना आला होता ना, तेव्हा आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे थांबली होती. म्हणजेच काय तर सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे वृद्धीत एकदमच घट झाली होती. परंतु नंतर कोरोना गेल्यानंतर सर्व व्यवसाय पुन्हा सुरू झाले व अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदमच वृद्धी झाली आणि हा असा इंग्रजीचा व्ही आकाराचा ग्राफ मध्ये दिसतो. त्यामुळे याला व्ही आकार म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही? सरपंच, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, गट विकास अधिकारी की पंचायत समितीचे अध्यक्ष? आणि बरोबर उत्तर आहे गट विकास अधिकारी. हा अधिकारी पर्यायातील इतरांप्रमाणे निर्वाचित म्हणजेच निवडून आलेला नसतो, तर MPSC द्वारे त्याची नियुक्ती होते. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण 2020-21 नुसार सुमारे 7.43 कोटी कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी संख्येसह महाराष्ट्र अखिल भारतीय स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या, 6व्या, 4थ्या की 5व्या? आणि बरोबर उत्तर आहे 5व्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. विधान 2. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे. पर्याय आहेत केवळ 2 बरोबर, केवळ 1 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही, 1 आणि 2 हे दोन्ही. आणि बरोबर उत्तर आहे केवळ दुसरे विधान बरोबर आहे. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे, भारताचे 943. जिल्ह्यानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा आहे रत्नागिरी, 1122. सोलापूर नाही, म्हणून विधान 1 चुकीचे आहे. व सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहराचे आहे, किती? 832. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा मुंबई उपनगर आणि सर्वात कमी तर आपण पाहिलाच नंदुरबार. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? मकालू, नंगा पर्वत, नामचा वारवा की कांचनजंगा? आणि बरोबर उत्तर आहे कांचनजंगा. भारतातील सर्वोच्च शिखर नेपाळ हिमालयातील कांचनजंगा उंची आहे 8598 मीटर. ते कोणत्या राज्यात येते? तर सिक्कीम. जगातील सर्वोच्च पर्वत शिखर नेपाळ हिमालयातील माउंट एव्हरेस्ट याची उंची आहे 8848 मीटर. आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आणि त्याची किती उंची आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 31. जनगणना अहवाल 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? 1070, 382, 2100 की 934? आणि बरोबर उत्तर आहे 382. आपण 10व्या भागात घनतेवर डिटेल बघितलेले आहे. तुम्ही चॅनलला व्हिजिट करून प्लेलिस्ट मधून तो व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओच्या शेवटी मी प्लेलिस्ट टॅब देतच असतो, तिथून पण क्लिक करून तुम्ही पहिलेचे भाग बघू शकता. प्रश्न क्रमांक 32. भारतीय राज्य वन विभाग अहवाल 2019च्या अनुसार भारतातील वनक्षेत्र म्हणजे फॉरेस्ट कव्हर सुमारे किती आहे? 40%, 38.7%, 50% की 21.67%? आणि बरोबर उत्तर आहे 21.67%. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दर 2 वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण संस्थेकडून तयार केला जातो. 2019 मध्ये भारतीय वन सर्वेक्षण अहवालाची ही 16वी आवृत्ती होती. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार देशाचे एकूण वनक्षेत्र 7,13,789 चौरस किलोमीटर आहे, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 21.72% आहे. 2019 नुसार किती होते? 21.67%. आणि हे किती असायला हवे? तर 33%. देशाचे एकूण वन आणि वृक्षाधित क्षेत्र म्हणजे फॉरेस्ट कव्हर व ट्री कव्हर मिळून 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62% आहे. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? गोपाळ हरी देशमुख, स्वामी दयानंद सरस्वती, वीरेशलिंगम पंतलू की स्वामी विवेकानंद? आणि बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणते विख्यात व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे नाही? वसंत कानेटकर, वामनदादा कर्डक, सरदार वल्लभभाई पटेल की विनायक दामोदर सावरकर? आणि बरोबर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 35. आग्रिया, आंध, माजी आणि पाव जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? गुजरात, आंध्र प्रदेश, केरळ की छत्तीसगड? आणि बरोबर उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहेत? क्रिस्टिन ओटो, लारिसा लॅटिनिना, मायकल फेलिप्स की काओरी इको? आणि बरोबर उत्तर दिलेले आहेत 3 मायकल फेलिप्स. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते गिरीस्थान हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही? किन्नौर, आंबोली, लोणावळा की महाबळेश्वर? आणि बरोबर उत्तर आहे किन्नौर. हे हिमाचल प्रदेश मध्ये येते. आंबोली सिंधुदुर्ग मध्ये, लोणावळा पुणे, महाबळेश्वर सातारा. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली याच ठिकाणी पडतो आणि यामुळेच आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीपणे परतून लावले होते? पुलकेशी पहिला, पुलकेशी दुसरा, विक्रमादित्य पहिला की कीर्तिवर्मन पहिला? आणि बरोबर उत्तर आहे पुलकेशी दुसरा. प्रश्न क्रमांक 39. चोल प्रशासनात मुरवेद वेलन
चा अर्थ काय होतो? आदिवासी प्रमुख, ब्राह्मणेतर शेतकरी मालकांची जमीन, 3 राजांचा सेवारत शेतकरी की ग्राम प्रमुख? आणि बरोबर उत्तर आहे 3 राजांचा सेवारत शेतकरी. प्रश्न क्रमांक 40, AG हे कशाचे प्रतीक सिंबॉल आहे? चांदी, आर्गन, आस्टेटिन की सोने? आणि बरोबर उत्तर आहे चांदी, सिल्वर. आर्गनचे AR आहे, आस्टेटिनचे AT आणि सोने गोल्डचे आहे AU. प्रश्न क्रमांक 41, भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या? 8, 15, 10 की 12? आणि बरोबर उत्तर आहे 8. आता सध्या 12 आहेत. मूळ घटनेत एक प्रास्ताविका, 8 अनुसूची, 25 भाग आणि 395 कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत एक प्रास्ताविका, 12 अनुसूची, 25 भाग आणि 448 कलमे आहेत. प्रश्न क्रमांक 42, कनिष्ठ न्यायालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1, जिल्हा न्यायालयात मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. विधान 2, तालुका न्यायालयाच्या निकालाविरुद्ध एखाद्या व्यक्तीला जिल्हा न्यायालयात दाद मागता येते. पर्याय आहेत केवळ 2 बरोबर, 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही आणि केवळ 1 बरोबर. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कुणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी विवेकानंद की गोपाळ हरी देशमुख? आणि बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. 1863 मध्ये ज्योतिबा फुलेंनी स्वतःच्या घरीच भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. प्रश्न क्रमांक 44, जायकवाडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ते महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे धरण पक्षी अभयारण्याने वेढलेले आहे. केवळ 1 बरोबर, 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर, केवळ 2 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही बरोबर नाही आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक आणि ज्याने वयाची किती वर्षे पूर्ण केली आहेत तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवू शकतो? 28, 18, 25 की 21? आणि बरोबर उत्तर आहे 25 वर्षे. प्रश्न क्रमांक 46, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे? नाशिक, ठाणे, सातारा की अहमदनगर? आणि बरोबर उत्तर आहे नाशिक. याआधी यावर आपण 2-3 भागात सविस्तर बघितलेले आहे, त्यामुळे हे इथे रिपीट न करता पुढे जातो. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जस्त धातू आढळते? नागपूर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर की गोंदिया? आणि बरोबर उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 48, कशासाठी अभिनय दर्पण हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे? कथक, कथकली, भरतनाट्यम की मणिपुरी? आणि बरोबर उत्तर आहे भरतनाट्यम. प्रश्न क्रमांक 49, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? 3ऱ्या, 7व्या, 4थ्या की 5व्या? आणि TCS ने याचे बरोबर उत्तर दिलेले आहे 5व्या, परंतु हे चूक दिलेले आहे. सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेली प्रथम 3 राज्ये तमिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र. महाराष्ट्र 3रा आहे. माझ्याकडची माहिती चूक असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य आपले महाराष्ट्र. किती? तर 5.08 कोटी. तमिळनाडू प्रमाणामध्ये 1 नंबर आहे बरं, आणि नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न क्रमांक 50, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती प्रति चौरस किलोमीटर आहे? 390, 270, 420 की 365? आणि बरोबर उत्तर आहे 365. हा प्रश्न तर आपण एवढ्या वेळेस बघितला आहे की रेग्युलर व्हिडिओ बघणाऱ्याला तर हा पाठच झाला असेल.